यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषद स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। आज घेतलं नाही का इष्टोपदेश तू? ते कुठे सांगून ठेव म्हणजे त्याला घेता येते परत. बघून म्हणायचं भैया पहिल्यापासून, म्हणजे आपल्याला पाठ होतं ते म्हणून रोज. आहेत की अजून शास्त्र? नाही. काय चाललं होतं? मोहाचे पूनम. मोहाचे 2 भेद आहेत. काय? डोक्यावर पदर घेणे हा पण, न घेणे हा पण मोह आहे. जेव्हा ते ज्ञान झाकलं जातं मोहाने त्यावेळेस ते स्वभावाला जाणू शकत नाही. जेव्हा ते डोकं झाकलं जातं तेव्हा आपल्याला ज्ञान आत जाते, नाहीतर वरून जाते सगळं. तर सांगतायत काय की चारित्र मोहनियाचे भेद घेतले होते. कुठले कुठले बोला? चारित्र मोहनियाचे भेद कुठले? काय ते काय काय म्हणायचं त्याला? 2 भेद काय केले? नाही बाबा, चारित्र मोहाचे 2 भेद कुठले? कषाय आणि लिहिलं ना काल भैया बोर्डवरचं का नाही लिहिलं? कषाय आणि नो कषाय हे चारित्र मोहाचे 2 भेद आहेत. मग कषायाचे भेद किती? 16 भेद आहेत. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन 4 4 4 क्रोधमान मायालोभ. आणि नो कषायाचे किती भेद आहेत? 9 भेद. कुठले कुठले? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसकवेद. मग त्याच्यामध्ये आपण 3 वेद बघायचे राहिले होते, बाकी सगळे काल बघितले होते. हास्य, त्याच्या उदयात काय होतं? हर्ष होतो. रतीच्या उदयात इष्ट विषयामध्ये प्रीती होते. अरितीच्या उदयात अनिष्ट विषयामध्ये अप्रीती होते. शोकला काय सांगितलं होतं? शोक झाला तर उदय खेद, अनिष्टपणा. शोक के उदय से कहीं अनिष्टपणा मानकर दिलगीर होता है. म्हणजे असं तोंड पाडून बसणं, काय म्हणते असं उदास. म्हणजे त्याच्यात काय कशाही केले नाही असं वाटतंय आपल्याला. काय केलं? काहीतरी समजा मित्र आपल्याला घेऊन गेले नाहीत कुठं, ईशान आपल्याला एकट्याला सोडून गेले रूमवर सगळेजण फिरायला. काय झालं? तू काय केलं? म्हणजे ते यूजपर्यंत प्लॅनिंग केलं, जाऊ देत मी कोणाशी बोलणारच नाही, मी आपलं एकटाच राहणार, शोक करत राहिलो हे आपण अंतरंगामध्ये. मग तो शोकसुद्धा एक कषाय आहे. त्याच्या निमित्तात सुद्धा आत्ता शोक केला तर सांगतायत पुढच्या सगळ्या पर्यायांमध्ये तुम्हाला तसा उदय भोगावा लागतो. कारण आपण तसंच आसरव बंद केला आहे. त्यामुळं पुढच्या
काळामध्ये भविष्यात पुन्हा पुन्हा शोक होणार हे निश्चित आहे. विषाद करणे, शोक म्हणजे विषाद करतो. रडतो हे कशात घालायचं? काय तर झाल्यावर रडता ना, कशात घालायचं रडतो? शोक मध्ये घालायचं. अरतीमध्ये काय म्हणायचं, त्याशी जोडला जात नाही त्या विषयाशी, बस ते नको असे भाव होतात. पण शोकमध्ये विषाद आहे सांगितलं ना, आणि काहीतरी अनिष्टता भासित करत राहतोय, म्हणून रुदन करणं हे सुद्धा मोह आहे, रडणे सुद्धा. आणि एकदा रडलं तर सांगितलं, म्हणून माताजी सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीत. कितीही वाईट प्रसंग असू देत, कितीही तुम्हाला वेदना असू देत, कितीही त्रास असू देत. बंद करायचा का दरवाजा? तर त्याच्यामध्ये जर एकदा नुसतं अश्रू काढले आपण तर सांगतात की पुन्हा पुन्हा तसे रडण्याचे प्रसंग येतात. म्हणून सांगितलं इष्टवियोग झाला तरी सुद्धा रडण्याचं काय कार्य असतं. मागं सांगितलं होतं एकदा की आमच्या डोळ्यासमोर माताजींच्या सानिध्यात माझी आजी, म्हणजे गृहस्थ दशेतली आजी, त्यांची दीक्षा झाली आणि ते शेवटच्या समयांमध्ये होते आणि माताजी समोर होत्या. सुशीलमती माताजींची गृहस्थ दशेतली आई समोर, आणि त्यांचे प्राण जायला लागलेत. अशी परिस्थिती असताना आम्ही सगळेजण तिथं हळवे झालो होतो, शोक करत होतो. पण असं माताजींना जरासुद्धा त्याच्यामध्ये शोक नाही वाटला, डिस्टर्बन्स नव्हतं, काय ते असं उदासपणा नव्हता, काहीतरी आपल्यापासून दूर चाललं आहे असं काय कसले भाव नाही, स्पर्शच नव्हता तशा परिणामांचा. आपल्याला कोण परका असेल, दूरचा मित्र असेल, तरी पण इथं आपण रडत बसलेलो असतो आणि समोर जन्मदात्री आई होती. पण तरीसुद्धा असं असतं खरं वैराग्य, त्याला म्हणायचं जातीवंत वैराग्य. सांगितलं मी अनेक वेळा हे उदाहरण, कारण आदर्श आहे ते आपल्यासाठी एक. असं ते म्हणजे जिथं असं वाटलं साक्षात आई आहे ती समोर, आणि तिला शेवटचे समय चाललेले असताना सुद्धा जरा पण डिस्टर्बन्स नाही. आम्हाला काय झाल्यावर म्हणजे आम्ही स्वार्थी असं विचार करणारे, पण म्हणायचं की गुरु त्यालाच तर म्हणायचं की जे सगळ्या परिस्थितीत स्टेबल राहत आहेत आणि त्याचाच आदर्श देत आहेत सगळ्यांना, इतरांना. त्याच्यामुळं आपल्याला घ्यायसारख्या गोष्टी असतात त्या ग्रहण करायला पाहिजेत. तर सांगितलं शोक के उदय से अनिष्टपणा मानकर दिलगीर होता है, विषाद मानता है. एकदा शोक करा, वारंवार शोक करावा लागणार. एकदा रडला तर वारंवार रडावं लागणार. म्हणून काय करायचं मग, समजा काहीतरी रडण्याचा प्रसंग आला समोर आपल्या, तर काय करतो, म्हणजे प्रसंग नसला तरी रडतात लोक, असं मला म्हणायचं आहे. काय करतो पूजा, आता माहेर राहून सासरवर यायचं असलं तर रडायची काय गरज आहे का? काय झालं होतं का तिथं? मग का रडता हो? रडता ना का नाही अजून? म्हणजे तिथं आपण किंवा काय म्हणायचं, लेक चालली सासरी तर माय रडायला लागती. मग काय आता तिथं रडल्यावर अम्मांकडून चालल्यावर रडती. ये तुला धरून बसते. शास्त्राजवळ खोटं बोलायचं नाही. बरं, असं केलं आम्ही पण, बरं का, ठीक आहे. पण असे नका म्हणायचे, त्यात पण प्रशस्त राग आणि अप्रशस्त राग असतो ना, तसं प्रशस्त रुदन म्हणायचं आता ह्याला का. बरं, म्हणजे मला म्हणायचं की काय कारण नसताना पण लोक रडतात, तर त्या रडण्याचं फळ त्यांना नियमाने पुन्हा शोक करावा लागतो, भविष्यात पुन्हा त्याचं फळ भोगावं लागतं. भयचा उदय सांगितला. भयाच्या उदयात काय होतं कार्य, भय के उदय से, भयाच्या उदयात काय होतं, कोणाला तरी अनिष्ट मानून त्यापासून घाबरतो, त्या संयोगापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, तो संयोग इच्छित नाही. म्हणून सांगतायत की भय कधी होतं, कोणाला होतं, काल बघितलं होतं आपण हे सगळं. मुनिराजांना भय होत नाही, जरी भयाची परिस्थिती आहे बाहेर तरी त्यांना भय होत नाही. आणि आपल्याला काय कारण नसलं तरी सुद्धा
भय होतं. मग तिथं सांगतायत की तो उदय आहे कर्मांचा, मोहाचा, आणि मग त्याच्यामध्ये आपण जर त्या अनुरूप झालो तर पुन्हा मोहच बांधला जाणार. जुगुप्सा म्हणजे राहिलं होतं ना काल हे. जुगुप्सा म्हणजे किळस, घृणा. जुगुप्सा के उदय से पूनम म्यूट ऑन ठेवून माझ्याशी बोल जाऊ देत. जुगुप्सा के उदय से किसी पदार्थ को अनिष्ट मानकर उससे घृणा करता है, उसका वियोग चाहता है. कोणाची जुगुप्सा होते हो? एखाद्या मलिन पदार्थाची जुगुप्सा होते, मलिन व्यक्तीची, रोगी व्यक्तीची, किंवा काय म्हणायचं घरातल्या मोठ्यांची, जे वयस्कर आहेत. असं आजकाल दिसून येतं की त्या लोकांबद्दल त्यांना अनिष्ट मानतात आणि त्यांचा सहवास नको वाटतो. मग ते जवळ आले किंवा त्यांच्याविषयी घृणेचा भाव. मग ह्याचं उदय काय होतं? रोगी भेटला समजा आपल्याला आणि त्याच्याबद्दल आपल्याला घृणा वाटली तर त्याचा उदय काय येणार? मी रोगी होतो तशाप्रमाणे, आणि मग मला कोण तसे भेटणारे असेच भेटतात. म्हणजे जे आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करणार किंवा आपल्यापासून दूर राहणार. म्हणून सांगतायत जुगुप्सा किंवा किळस करणं हे सुद्धा मोह आहे. अज्ञानी जीव तर करतो किळस, जुगुप्सा. ज्ञानी करतो का हो? ज्ञानी जुगुप्सा करतो का? नाही, ज्ञानीचा सम्यक दृष्टीचा गुण आहे तो निर्जुगुप्सा सांगितलं की, पण ज्ञानी जुगुप्सा कोणाची करतो? स्वतःच्या शरीराची करतो. म्हणजे हे शरीर असं मिळालंय, हाड मांस सगळ्यांना सप्तधातूंचा पिंड आहे, तर याच्यापासून आपल्याला जुगुप्सा होत नाही, याचं प्रेम होतं आहे आपल्याला, म्हणून तर हे सोडू वाटत नाही. म्हणून तर दिवस रात्र निरंतर ह्याच्या मागं असतो. म्हणून सांगतायत काय? शोधत येते मोह कसं. म्हणून तिथं या शरीराची जुगुप्सा करा, आपल्या विभावभावांची जुगुप्सा करा की हे आपल्याला व्हायला नकोत असे परिणाम, असं शरीर आपल्याला मिळायला नको, ह्याच्यापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. ह्याची किळस करा आपल्या विपरीत परिणामांची, विकारी भावांची, तर ते नष्ट होतील. अन्यथा आपण त्याच्यामध्ये आकर्षित होतो, मोही होतो, आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा त्या शरीराचीच प्राप्ती होते. पूर्वी कुष्ठरोग असायचं ना, त्यांचं शरीर असं गलित कुष्ठ असायचं ते. मग ते शरीरातून तो द्रव वाहायचा, काय पस असेल, रक्त असेल, आणि मग त्याचं दुर्गंधी असायची भयंकर. म्हणून ती लोक सगळ्या ह्याच्यापासून, समाजापासून दूर राहायची, कुठं गुफांमध्ये, जंगलामध्ये, असं झाडाखाली वगैरे. तर त्यांना लोक दूर करायची आणि म्हणून ते तिथं जाऊन राहायची. मग त्यांची जुगुप्सा केल्याचं फळ आपल्याला काय मिळणार? आणि अशा लोकांमधनं उचलून आणलं होतं मैनासुंदरीच्या नवऱ्याला. आणि मग किती जुगुप्सा केली हो तिने? उलट दिवस रात्र सेवेमध्ये राहिली, सेवेच्या भावाने. म्हणजे लोकांनी सांगितलं ना, परवा घेतलं होतं आपण की कुष्ठरोगीच्या जवळ राहिलो तर इन्फेक्शन होतं तुम्हाला पण, माहिती आहे? कुष्ठरोग होत असतो आपल्याला पण त्यांच्याजवळ राहिलो, त्यांची सेवा केली तर असं नाही. मैनासुंदरीला लोकांनी सांगितलं तुला पण कुष्ठरोग होईल तुझ्याजवळ राहिलीस तर. ती काय म्हणाली? ती म्हणाली सेवेच्या भावाने कधी कुष्ठरोग होत नसतो, उलट रोगाचं, पापाचं पुण्यात रूपांतर होतं. तुम्हाला त्या रोगाच्या इन्फेक्शननी, काय म्हणायचं, बॅक्टेरियाच्या इन्फेक्शननी रोग होईल, पण कधी सेवाभावाने रोग होत नाही. म्हणून त्यांना सांगायचं होतं की जुगुप्सा करणं चुकीचं आहे. सांगा उदाहरण काय पुराणातलं? कोणी कोणाची जुगुप्सा केली, किळस केली? पुराणातलं उदाहरण काय हो? नाही ना बाकी. एका मुलीने केली पण तिला नाही का कुष्ठरोग झाला, मुलीच्या अंगावरती फुकली. तुमचा आवाज येईना मला. नाव आठवत नाही मला. आवाज येईना, जवळून बोला.
ते तिला ऐका 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 एक सुंदरतेचा मिनिट ऐका खूप गर्व- परत. त्या मुलीला सुंदरतेचा खूप गर्व होता म्हणून मुनिराजांच्या अंगावरून ते थुकली ना, तिला कुष्ठरोग झाला, म्हणजे जुगुप्सा केली त्यांच्या शरीराची. बर. मग नंतर राजाला पश्चाताप होऊन मग तिला नंतर पण तोपर्यंत तिला कुष्ठरोग झाला. म्हणजे मुनींचं शरीर असं बघितल्यावर मलिन आहे तर तिच्याबद्दल जुगुप्सा झाली तिला, आणि त्यावेळेस ती त्यांच्या अंगावर थुकते तर तिला कुष्ठरोग झाला. म्हणजे कोणाची निंदा केली, किळस केली, त्याचं फळ तिला भोगावं लागलं. दुसरं काय सांगत होता तुम्ही? काय आपण ते निर्जुगुप्सा अंगामध्ये घेतो ना, उदयन राजाचं गोष्ट. उदयन राजानी केळस केली नाही. म्हणजे आपल्याला बघणाऱ्यांना असं वाटेल की काय केलं होतं, ते मुनींच्या वेशात आलेला तो देव होता, त्यांनी त्यांच्या अंगावरच उलटी केली. इतकं की घरामध्ये सगळं ते स्वयंपाकघर त्यांचं भरलं, सगळं त्यांचं खाद्य खराब झालं. तरी सुद्धा ह्याच्यातून असे भाव त्यांना की परिणामात सुद्धा असं आलं नाही की असं काय किती घाण, असे भावच नाही. उलट भाव झाले काय, माझ्याकडून काय चुकलं, मी काय चुकीचा आहार दिला की त्यांना असा त्रास झाला, असे भाव आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे आपण इतरांच्या रोगामध्ये त्रासामध्ये निमित्त ठरलो तर त्याचा पश्चाताप आपल्याला व्हायला पाहिजे. आपण आपल्याकडून काय चुकलं का ह्याच्यासाठी. बरं, अजून ते नाही का येत, तो देव असतो आणि त्या देवांच्या नगरीमध्ये चर्चा चालली होती की कृष्ण हा निर्जुगुप्सा वृत्तीवाला आहे असं काहीतरी, म्हणजे तो कोणाची किळस करत नाही किंवा याच्यासाठी म्हणून. आणि त्या देवाने परीक्षा करण्यासाठी म्हणून काय केलं, कुत्र्याचं रूप घेतलं आणि तो मरून पडला. कुठं, गावाच्या बाहेर ना, जिथं नाही, जी गावातच जिथं येण्या जाण्याचं रोड आहे तिथंच. आणि तो इतकं त्या कुत्र्याची दुर्गंधी असती जेव्हा त्याचं शरीर सडतं, ते जीव गेला त्याच्यातून तेव्हा, तर त्यातून खूप दुर्गंधी सुटली आणि लोक येणारी जाणारी काय करायला लागले, नाकावर हात ठेवून बाजूने जाणार, कोणी जाता जाता लात मारणार, कोणी बघणार पण नाही, असं किळस थोडक्यात. आणि तिथून निघाला होता कृष्ण. तो काय करतो हे त्याला बघायचं होतं देवाला. त्यांनी काय केलं, तो म्हणला त्या कुत्र्याचे दात किती छान आहेत. त्यांनी म्हणलं की त्याच्याकडे पाहून त्या कुत्र्याचे दात किती सुंदर आहेत. असं कधी बघणार का तुम्ही, दृष्टी तुमची? आपल्याला तिथं लगेच त्याचं शरीर किती खराब झालंय, कसलं झालंय असं वगैरे जुगुप्सा. तर तिथं त्याला त्याच्याविषयी किळस झाली नाही. त्या गुणाकडे दृष्टी जायला पाहिजे, दोषाकडे नाही. गुणांकडे दृष्टी जायला पाहिजे, दोषाकडे नाही. आपली परीक्षा असते त्याच्यात, त्याची नव्हे. तुम्ही काय ग्रहण करता त्या बाहेरच्या प्रसंगातून, त्या घटनेतून वगैरे. तर तिथं कृष्ण पास झाला बरं का. म्हणजे तेवढ्यासाठी झाला होता तो देव. जे ग्रहण करणार तसं फळ मिळणार. बरोबर आहे, जे दिसणार त्याच्यानुसार तुमचे भाव परिवर्तित होणार. आपल्याला जर चुकीची गोष्ट दिसली चांगल्या गोष्टीतनं सुद्धा तर मला त्याचा त्रास होणार आहे. आणि चांगल्या गोष्टी उलट झालं का, चांगल्या गोष्टीत चुकीचं काढलं तरी त्रास होणार, चुकीच्या गोष्टीतनं चांगलं काढलं तर त्रास संपणार. म्हणजे आपले परिणाम उलट उज्ज्वल झाले त्याच्या निमित्तात. बरं, अजून दुर्गंधीची पण नाही का गोष्ट. दुर्गंधा ती बहुतेक नागश्री होती ना, का नाही? तिचं शरीर सगळं दुर्गंधी. तिच्या पूर्वकर्मांचा उदय की काय केलं तिने पण बहुतेक मुनींची निंदा केली होती. आरशात बघत होती, मुनी दिसले, ती मुनींच्या शरीराचं म्हणजे ती निंदा केली. मुनींच्या शरीराची निंदा केली, त्याचं फळ ती स्वतः पुढच्या जन्मात दुर्गंधी झाली. आणि मग ती जन्मतः दुर्गंधी होती, त्यामुळे तिला जवळ ठेवायला आई वडिलांना सुद्धा नको वाटायला लागलं. कारण ती जिथं जाईल, जिथं राहील, तिथं दुर्गंधी पसरणार. त्यामुळं तिला नेऊन त्या गावाच्या बाहेर एक कुटिया बांधून ठेवली आणि तिथं राहायला दिलं स्थान. मग अशा अनेक कथा आहेत की जिथं दिसून येतं जर जुगुप्सा आपण केली तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. म्हणून म्हणतात की ज्ञानीला कुठले काय जाणतो ज्ञानी, हे पुद्गल परमाणू आहेत, स्कंद आहेत, त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये न इष्ट आहे ना अनिष्ट आहे काय. म्हणून महाराजांना पण सांगितलं होतं मागं एकदा उदाहरण, काय
वीरसागरजी महाराज का नाही सांगितलं मग तुला माहिती आहे? सांगा काका, काय झालं होतं? विहार करताना त्या ह्याच्यावरून चालले होते, कशावरून? कत्तलखान्याची गल्ली होती, तिथून चालले होते सगळे. आणि मग जात असताना काय झालं, सगळे बरोबरचे होते ते खूप वास सुटलाय म्हणल्यावर नाक कान डोळे काय काय बंद केले असतील आणि पटपट गेले, पळत गेले, असं वगैरे झालं. पण महाराजांची चाल बदलली नाही, चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. इतके ते अस्पर्शी होते, इतके न्यूट्रल होते परिणामामध्ये. आणि मग गेल्यावर लोकांनी विचारलं की तुम्हाला वास सहन कसं झाला इतकं, तुम्ही जरा पण नाकाला धरलं नाही किंवा स्पीड केलं नाही तुमच्या चालण्याला. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं त्यांना फक्त पुद्गलाचे स्कंद जाणा, मग त्याच्याशी किळस होणार नाही आपल्याला, कारण ते स्कंद आपल्याला काय सुख दुःख देणारे नाही आहेत. मग ते चांगले मानून आपण सुखी होतो, वाईट मानून दुःखी होतो, हे माझा दोष आहे, त्या पुद्गलाचा दोष नाही. पुद्गलाला न समजते हे सुगंध आहे न दुर्गंध आहे, मला समजते म्हणून मी काय करतो, त्यामध्ये इष्ट अनिष्ट परिणाम करतो आणि दुःखी होतो. इस प्रकार ये हास्यादिक छह जानने तथा नोकषायांचे पुढचे भेद आहेत 3 वेद. कशात वाचतोय आम्ही? मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 40 पान आहे, त्याच्यामध्ये हां वाच, 40 पानावर खाली आहे. तथा वेदों के उदय से जिसके काम परिणाम होते हैं, वहाँ स्त्री वेद के उदय से पुरुष के साथ रमण करने की इच्छा होती है और पुरुष वेद के उदय से स्त्री के साथ रमण करने की इच्छा होती है तथा नपुंसक वेद के उदय से युगपत दोनों से रमण करने की इच्छा होती है. काय सांगायले? वेदांचं उदय. थांब. वेद हे पण नोकशाय आहेत सांगितलं ना, स्त्री वेद, पुरुष वेद आणि नपुंसक वेद. काय कार्य आहे त्याच्यामध्ये? वेदाच्या उदयात कामुकतेचे भाव होतात, विकारी भाव होतात. स्त्रीवेदी असेल तर पुरुषाशी रमण करण्याचे परिणाम, पुरुषवेदी असेल तर स्त्रीशी रमण करण्याचे परिणाम, आणि नपुंसकवेदी असेल तर दोघांशी युगपत रमण करण्याचे परिणाम असतात, इच्छा असते. त्यामुळं नपुंसक वेद म्हणला जातो तो. तर 3 वेद कुठल्या कुठल्या गतीमध्ये असतात? स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसक वेद कुठल्या गतीमध्ये असतात माहिती आहे ईशान? मनुष्य गतीमध्ये 3 वेद आहेत. तिर्यंच्या गतीमध्ये 3 वेद आहेत. 3 वेद आहेत. बघतो ना आपण, स्त्री पुरुष नर मादी असं वगैरे. नरकामध्ये फक्त एक नपुंसक वेद असतो, तिथं न कोणी स्त्री आहे ना पुरुष आहे. देवांमध्ये स्त्री आणि पुरुष नपुंसकच नसतात, सगळे स्त्री आणि पुरुषच असतील, म्हणजे देव आणि देवी एवढेच भेद असतात त्यांच्यामध्ये. म्हणून मनुष्यगती आणि पंचेंद्रिय तिर्यंशांमध्ये, बरं का, लिहा, तुम्हाला माहित नाही हे सगळं. काय सांगितले? 4 गतीमध्ये कुठल्या वेदाचे उदय असतात. तर सांगितलं जे मनुष्य आणि तिर्यंच्यामध्ये 3 वेद. मनुष्य आणि तिर्यंच्या पंचेंद्रियांमध्ये म्हणायचं, पंचेंद्रिय तिर्यंशांमध्ये 3 वेद आहेत. नंतर नरक पंचेंद्रिय तिर्यंच, कारण तिर्यंशांमध्ये भेद करतो ना आपण, एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रिय तिर्यंशांमध्येच फक्त 3 वेद असतात. पुढं नरक गतीमध्ये नियमाने नपुंसक वेदच असतो आणि देवगतीमध्ये नियमाने काय चाललंय? तुम्ही मी चॅट वाचू शकत नाही, तुम्ही बोला. काय? वेद इज जेंडर, बरोबर आहे. वेद इज डिफरंट अँड गती इज डिफरंट. स्त्री आणि पुरुष. देवगतीमध्ये स्त्री आणि पुरुष हे 2च भेद असतात. आता एकेंद्रियापासून चतुरिंद्रियापर्यंत किंवा असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतच्या तिर्यंशात कुठले वेद असतात? एक नपुंसक वेदच असतो. हे तुम्ही मला सांगताय असं, पण ह्याचं प्रॅक्टिकली वाटतंय का असं आहे म्हणून? काय? नपुंसक वेदच असतो. तर मला काय सांगायचं होतं,
की तुम्ही म्हणता ना काय झाडं असतात त्याच्यामध्ये पण नर आणि मादी असा भेद, किंवा काय म्हणायचं ते मुंग्या असतात ते पण मुंगी आणि मुंगळा, काय स्त्री आणि पुरुष. मुंगी काय असते हो आणि मुंगळा काय असते? स्त्री असते पुरुष असतो का? सगळे नपुंसकच असतात त्यांच्यामध्ये. समूर्छन जीव आहेत त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये स्त्रीवेद पुरुषवेद नाही. आणि म्हणजे आपण जे काय फॅमिलियर आहे त्याच्या अनुसार जे काय आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये झाडाचं फार ऐकून माहिती आहे की काय ते पोलन ग्रेन्स असतात ते स्त्री पुरुष असे भेद करतात वगैरे, हे असलं सगळं तुमच्या सायन्समध्ये आहे. जैन सायन्समध्ये त्याला बाधा दिली जाते. असं काय तिथं भेद नसतो. सगळे पंचेंद्रिय, सगळे असंज्ञी पंचेंद्रियापर्यंतचे सगळे तिर्यंच नपुंसकवेदी असतात. मग आपण पक्ष्यांच्या मध्ये वगैरे असं बघतो की ते हे केलेलं असतं. पक्षी पंचेंद्रिय आहेत, संज्ञी पंचेंद्रिय जीव आहेत. पक्षी येत नाहीत एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत. एकेंद्रियामध्ये हे सगळे येणार स्थावर जीव, पृथ्वी काही, जल काही, अग्नी काही, वायू काही, वनस्पती काही. त्यांचा अंड्यातून जन्म आहे ना पक्षाचा, अंड्यातून. हा, अंडज आहेत ते. आणि द्विंद्रिय जीव कुठले? बोल पटकन ईशान. द्विंद्रिय जीव कुठले? अळी, हा, किंवा ते काय गोगलगाय, गांडूळ वगैरे हे सगळे आहेत हे द्विंद्रिय जीव. त्रिंद्रिय जीव कुठले? नाही, मुंगी, विंचू, कोळी वगैरे हे सगळे त्रिंद्रिय जीव आहेत. चतुरिंद्रिय जीव कुठले? डास, जे काय छोटे उडणारे आहेत ना सगळे घ्यायचे. कॉकरोच, डास, काय म्हणायचं तुमचं फुलपाखरू, किडे जे काय उडणारे असतात ते छोटे, ते सगळे चतुरिंद्रिय तिर्यंच. पंचेंद्रिय संज्ञीमध्ये सगळेच नसतात असंज्ञी, फार थोडे जीव असंज्ञी असतात. जसे काही पोपट म्हणले, काही कबूतर, काही साप आहेत, काही बेडूक आहेत, असे थोडेफारच जीव आहेत की जे असंज्ञी पंचेंद्रिय असतात. तर हे सगळे सांगितलं नपुंसकवेदी असतात. आणि स्त्री पुरुष हा भेद फक्त मग राहिलेल्या पंचेंद्रिय संज्ञी तिर्यंचांमध्येच येतो. जसं की आपण पाहतो हे सगळे मोठे पशु पक्षी हे सगळे पंचेंद्रिय संज्ञी तिर्यंच आहेत, त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष नपुंसकवेद येतो 3. तर नपुंसकवेद का मिळतो त्याचं सुद्धा कारण हेच आहे की दोघांशी रमण करण्याची इच्छा असते, स्त्री असो किंवा पुरुष असो. इस प्रकार ये नो तो नो कषाय है. काल काय सांगितलं होतं? नो कषाय म्हणजे काय? किंचित ईशत कषाय. कषाया समान आहेत पण कषाय नाहीत. यह क्रोधादि सरीखे बलवान नहीं है, इसलिए इन्हें ईशत कषाय कहते हैं. यहाँ नो शब्द ईशतवाचक जानना. इनका उदय उन क्रोधादिकों के साथ यथासंभव होता है. मग आपलं रामायण का घडलं? वेदाच्या मागच रामायण घडलं. आणि महाभारत का घडलं? कनक आणि कामिनी. हा, कामिनीच्या माग रामायण झालं आणि कनकच्या माग महाभारत झालं. म्हणजे धन वैभव ह्याच्या माग महाभारत झालं आणि स्त्रीच्या माग रामायण झालं. तर तिथं पण त्या वेदाच्या आहारी गेलेले जीव त्याच्या निमित्तात विकारी होतात आणि मग तिथं विवेक राहत नाही. म्हणून काल बघत होतो आपण कुठंपर्यंत आलं तर सांगा. हां, सीतेला घेऊन गेला का रावण का नाही? अजून जटायू पक्षी गेला मग राम सीतेला उडकायला. हां, जटायूची संलेखना साधली, ऐकलं ना ते का नाही? हो झालं. झालं की सगळं काय सांगायचं? रामायण झालं. अजून सुरू झालं नाही, थांबा. जटायू पक्षीला त्यांनी पण त्याचं प्राण आहे तोपर्यंत सीतेचं रक्षा करण्याचा प्रयत्न केला, पण त्या रावणासमोर त्याचं चाललं नाही. रावणाने काय केलं? मर्मस्थानी आघात केला तर तो खाली कोसळला आणि त्याचा जीव गेला त्याच्यात. जेव्हा रामाला त्याच्यानंतर संलेखना साधली त्याची, त्याच्या पुढं राम सांगितलं ना, असा मोही झाला, अविवेकी झाला की कोण मिळेल त्याला विचारतोय माझी सीता कुठे आहे. असं वेदाचा उदय असतो. काय लोक वेडे होतात, झाडाला विचारतो जाऊन माझी सीता कुठे आहे. झाड सांगणार आहे का?
तिथं पशु पक्षी पानं फुलं हे सगळे होते, त्यांना विचारतोय की सीता कुठं आहे. हे सगळा वेदाचा उदय असा असतो. जसं नवीन लग्न झालेले पोरं असतात ते काय करतात, पोरी पण पोरच नाही, काय करतात, अविवेकी असतात, अविचारी असतात. मग सगळीकडे त्यांना त्यांची बायको दिसत असते माहिती आहे. म्हणजे काय खायला प्यायला बसलं, काय रूप बघतायत, कुठं फिरायला गेलं, सगळीकडे बायको दिसत असते. स्वप्नात गेलं तरी झोप सुद्धा लागत नाही मग अशा वेळेस, असं असतं. म्हणजे वेदाचं तीव्र उदय असताना असं कार्य दिसून येतं. तर जेव्हा लक्ष्मण आणि खरदूषणचं युद्ध झालं ना, कोण खरदूषण, त्या चंद्रनखाचा नवरा, म्हणजे त्या शंभू कुमार जो मेला ना लक्ष्मणाकडनं, त्याचा वडील, त्याचं आणि लक्ष्मणचं युद्ध झालं. तर त्या युद्धामध्ये लक्ष्मणनी त्यांना परास्त केलं. तर तिथं त्यांना त्याच्या मदतीसाठी म्हणून विराधित नावाचा एक राजकुमार आला होता लक्ष्मणाच्या मदतीला, आणि त्याच्या निमित्तात त्यांनी खरदूषणचा पराभव केला, त्याला मारलं. आणि तो विराधित म्हणतो की तुम्ही इथून कुठं चाललाय. सगळी स्टोरी समजली त्याला, काय झालंय ते, सीतेचं अपहरण झालंय आणि तिला पळवून नेलेलं आहे हे समजलं. मग समजल्यावर विराधित म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू. पूज्य हम माँ सीता की खोज में शक्ति नहीं छिपाएंगे, माँ सीता का पता अवश्य लगाएंगे, तब तक आप हमारे यहाँ रहिए, असं त्यांना म्हणायचं होतं त्यांच्या नगरामध्ये. विराधित के आग्रह से राम लक्ष्मण अलंकारपुर चले गए, वहाँ रहकर सीता की खोज करने लगे. इकडं काय झालं त्यावेळेस, जेव्हा रावणाने तिला लंकेमध्ये नेलं, रावण ने लंका में आकर सीता को पट्टरानी बनाने का प्रलोभन दिया. सीता ने सोचा, इतकं मस्त सांगितलंय ना, सीता किती कणखर होती तिच्या रोलमध्ये, तिच्या शीलामध्ये, तिच्या विचारांमध्ये, ती उलट त्याला उपस्थापित करते इतक्या भयंकर परिस्थितीत सुद्धा. म्हणजे तिच्यावर शीलाचा प्रसंग असताना पण ती घाबरली नाही, उलट त्याला घाबरवतीये. काय काय सांगितलं आहे का, सीता ने सोचा यह पद प्रतिष्ठा भोग वैभव उसी को प्रभावित कर सकते हैं जिसके हृदय में भगवंतों की भक्ति और स्वरूप की दृष्टी नहीं है. कसलं भारी सांगितलं. काय रावणाने म्हणलं ना तुला पट्टराणी बनवतो, चल. कोण मोहित होणार अशा वेळेस, ज्याला त्या वैभवाचं मोह आहे आणि भगवंतांविषयी भक्ती नाही आहे. दोन्ही गोष्टी छान सांगितल्या. ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांची भक्ती आणि स्वरूपाची दृष्टी नाही आणि याच्या विरुद्ध भोग वैभवाची लालसा आहे, त्याच्याने प्रभावित होतो, तोच सांगितलं अशा प्रलोभनाला बळी पडतो. रावण ने अनेक प्रकार से भयभीत भी किया, पर सीता न तो डरी और न रावण की शरण में गई. म्हणजे ती घाबरली पण नाही आणि त्याला शरण पण गेली नाही. म्हणजे कुठलं काय प्लेस होतं विचार करा की ते तिचं स्वतःचं राहायचं स्थान नाही, लोक नाहीत ओळखीची, अशा ठिकाणी जाऊन नेलं की काय वाचण्याचं पण चिन्ह नाही आहे जरासुद्धा. तरीसुद्धा इतकी मोठी प्रतिज्ञा केली की जोपर्यंत पतीचं न्यूज मिळत नाही तोपर्यंत अन्न जल त्याग. करा बघू, कसलं जबरदस्त तयारी. मिळालं तर मिळालं, न्यूज नाही मिळालं तर तिथंच प्राण पण जायचे. हाँ, न ही अनुकूलताओं में रिझी न प्रतिकूलता में खिजी. जनक नंदिनी सीता ने निर्णय कर लिया कि यदि शील पर आँच आई तो देह विसर्जन में रंच मात्र भी संकोच नहीं करूँगी. प्राण गेले तर चालतील पण शील सोडणार नाही. जब तक मुझे मेरे पतिदेव का कुशल समाचार नहीं मिलेगा तब तक अन्न जल का त्याग रखूंगी. आणि अन्न जल सोडल्यावर काय होणार, हे शरीर बेरूप होईल, तेज नष्ट होईल, तेव्हा तरी त्याला त्याच्याविषयी विरक्ती होईल. त्याला या असल्या शरीराची आसक्ती व्हायला लागली आहे, तर त्याचं रूप बिघडल्यावर कशाला मग तो बघेल. पण तरीसुद्धा तिच्या मरणावर बेतेला असं प्रसंग होता. कारण नवऱ्याला कधी कळेल, त्याची न्यूज हिला कधी मिळेल, किती रेअर चान्स होता.
पण तरीसुद्धा तिची दृढता इतकी. रावणने कहा, तो येऊन समोर उभारलाय आणि तिला म्हणतोय ना मी तुला राणी बनवतो चल, त्यावेळेस ही मनात हे सगळं विचार करतीये, काय झालं तरीसुद्धा मी माझं शील सोडणार नाही. रावण ने कहा, तुम कुछ बोल क्यों नहीं रही? सीता, तुम्हारी बात सुनने लायक ही नहीं है और सुन करके हाँ कहने लायक तो है ही नहीं. काय बोलू तुझ्या बरोबर मी? तू एवढं प्रलोभन देतोय, मला आमिष दाखवतोय, पण मला त्याच्यामध्ये रसच नाही आहे, तर तुझ्याशी काय बोलणार मी? दूसरों को अपने अनुसार परिणमाने के लिए जीव उलझता है, अर्थात समय, शांती, शक्ती, बुद्धी, पुण्य खोता है. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या अधीन होता, दुसऱ्याच्या नादी लागताय, तर त्यावेळेस तुमचं काय काय नष्ट होतं लिहा आणि सांगा जाऊन मानना गेल्यावर काय काय सांगितलं. म्हणजे आपलं चिंतन करा ह्याच्यावर. जेव्हा मी धनाच्या मागं लागतो तेव्हा सुद्धा समय, शांती, माझं समय म्हणजे माझा वेळ चाललाय त्याच्यामध्ये, माझी शांती नष्ट होतीये, माझी शक्ती वाया जातीये, माझी बुद्धी त्यात लावावी लागतीये मला, आणि माझं पुण्य नष्ट होत आहे. म्हणून सांगतायत की तुम्ही जिथं लावायला पाहिजे अशा ठिकाणी उपयोग लावा आणि आपलं बळ लावा, तर त्याचं काहीतरी फलित मिळेल तुम्हाला. पण आपण हे अशा व्यर्थ गोष्टींमध्ये घालवतो. कशाच्या मागं? अभ्यास करणार आणि डिग्री मिळवणार. ईशान, काय काय गेलं सांग? समय, शांती, सिद्धम. काय काय गेलं? जेव्हा आपण त्या बाहेरच्या लौकिक शिक्षणाच्या नादी लागतो तर समय, सांग की काय काय लिहिलं? शक्ती, शांती, बुद्धी आणि पुण्य सगळं नष्ट होतं. म्हणून सांगतायत सावध व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण करण्यासाठी थोडासा उपयोग लावा, तर त्या सगळ्याचा काय म्हणायचं, त्या सगळ्याचा नाश होणार नाही. आपला वेळ आपल्यासाठी दिला तर त्या वेळेचं सोनं झालं म्हणलं जातं. आपली शक्ती आपल्यासाठी वापरली तर त्या शक्तीची वृद्धी होते, त्या शांतीमध्ये वृद्धी होते, बुद्धीमध्ये, आपल्या आनंदामध्ये, आपल्या पुण्यामध्ये, सगळ्यामध्ये वृद्धी होते. आणि तेच परामध्ये उपयोग घातला तर नियमाने सगळ्याचा ऱ्हास होतो. तर अशा रीतीने सीता दृढ आहे तिच्या डिसिजनवर. त्यामुळं ती त्या रावणाच्या शब्दांना, त्याच्या प्रलोभनाला ती जरासुद्धा चलित झाली नाही. उलट तिच्याकडं पाहून आता अनेकांना स्थिरता मिळते, अनेकांना मार्ग मिळतो. आणि म्हणून सांगितलं जातं काय, आजकाल पोरी बघताना काय करतात, आम्हाला सीता पाहिजे. मग तिथं काय विचारलं, म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना विचारतात लोक, मुलांच्याकडचे लोक जाऊन, पंडितजी काय म्हणून, तुमची मुलगी सीतेसारखी आहे का? तर त्यांनी काय विचारलं, तुमचं पोरगं राम आहे का पहिला? म्हणजे आपलं ते काय म्हणायचं, आपल्या डोळ्यातलं कुसळ बघत नाही, दुसऱ्याचं मुसळ दिसतंय आपल्याला. म्हणून सांगतायत की आपलं पहिल्यांदा कॅरेक्टर योग्य असावं, आपली शील, आपलं विचार, आपले परिणाम इतके निर्मळ पवित्र असावेत, तर तशाच प्रकारचा संयोग मिळतो. आत्ताच मी ऐकली एक न्यूज की अशा एका शोधामध्ये एक मुलगा आहे की त्याला भाव नाही राहिले त्यामुळं लग्नाचे, की मला अशी मुलगी पाहिजे की जी साधी सिंपल असावी आणि धर्मामध्ये परायण असावी. पण तो मुलगा होता डबल ग्रॅज्युएट, त्याला खूप चांगली नोकरी, खूप चांगला जॉब, भरपूर पैसा असं होतं. ते पाहून येणारे सगळी स्थळं तशीच होती, जास्त एज्युकेटेड म्हणा, जास्त फॅशनेबल म्हणा, असे मोठ्या मोठ्या शहरातले. पण त्याला त्यांच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता आणि त्याला ती तशी मिळाली नाही, म्हटलं त्यांनी लग्न नाही केलं. मग तशी तयारी आहे का आपली? सीता मिळाली तरच काय ईशान, नाहीतर सीता नको. तुला तर तू तर रामाच्या पेक्षा जास्त आहेस. चांगली गोष्ट आहे. नाही ईशानसाठी म्हणले मी, तुझ्यासाठी म्हणले का? काय म्हणले ईशान? आपल्याला पाहिजे तर आपली परिणती. त्याच्यामध्ये अध्यात्म सांगितलं होतं त्यांनी की जेव्हा सीतेची दृष्टी, जेव्हा ते सांगतात ना की हरिणाकडे तिची दृष्टी गेली आणि त्यावेळेस ती मोहित झाली म्हणून,
तर त्यांनी अध्यात्म असं लावलं की आपली ज्ञान पर्याय सीतेप्रमाणे निर्मळ होती आणि ती जेव्हा परामध्ये आकृष्ट झाली त्या हरिणाकडं म्हणा काय असं ते सांगितलं जातं, ती परामध्ये गेली त्यावेळीस तिचं अपहरण झालं, म्हणजे ती स्वभावापासून दूर गेली आणि जेव्हा ती स्वभावामध्ये परत येणार तेव्हा ती पुन्हा सुरक्षित होणार. म्हणून सांगतायत काय करा, बाहेर कुठल्या वस्तूमध्ये आपल्याला आकर्षण नको. जी आकृष्ट करणारी गोष्ट आहे ती आपल्याजवळ आहे, तिचा फायदा आपल्यालाच होणार आहे, बाहेरच्या कुठल्या वस्तूचा आपल्याला काही फायदा नाही. म्हणून स्वभावाला जाणा. सांग ईशान, सांग रे भैया, येत असतं आपल्याला. चल सांग, मी मदत करते. सांग सांग भैया. जाणा. हां मी हां सांग सांग, खरंच सांग, सांग भैया.